शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसास अनुकूल स्थिती आता सध्या निर्माण झालेली आहे. म्हणजे रात्री पावसाचं वातावरण वाढू शकतं असं दिसतंय, कारण या ठिकाणी बंगालच्या उपसागराच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण आहेच. शिवाय या महाराष्ट्राच्या भूमीवर देखील वातावरण आहे. शिवाय बंगालच्या उपसागराबरोबरच अरबी समुद्रात देखील मोठ्या प्रमाणात बाष्प आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते? जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाण्याच्या काही भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगाव, अहिल्यानगरचा काही दक्षिणी भाग, बीडचा दक्षिणी भाग, परभणी, नांदेडच्या काही भागामध्ये, त्यानंतर सोलापूरच्या किंवा अगदी पुणे, बारामती, सातारा, चिपळूण, रत्नागिरी या सर्व भागामध्ये, अगदी रायगडपर्यंत आपल्याला पावसाळी परिस्थितीची शक्यता वाटते आहे. आपण समोर जर बघितलं तर सध्याच्या स्थितीनुसार नंदुरबार, धुळे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, ठाणे, सातारा आणि कोल्हापूर या काही जिल्ह्यांमध्ये अजून देखील मोठ्या प्रमाणात पावसाची घट आहे. बाकी उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र बऱ्यापैकी सुधारणा झालेली दिसते. छत्रपती संभाजीनगर हा एकमेव असा डिस्ट्रिक्ट आहे ज्या ठिकाणी केवळ 19% घट आहे. उद्या जर चांगला पाऊस झाला तर यामध्ये आणखी सुधारणा होण्यास काही हरकत नाही. पूर्व शाखेकडून 12 तारखेपासून 29 तारखेपर्यंत कुठलीही प्रगती होऊ शकलेली नाही. त्यानंतर 23 तारखेपासून 29 तारखेपर्यंत पश्चिमी शाखा ठप्प आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मध्य भारतावर मान्सून ट्रप थांबणे हे महाराष्ट्रासाठी मात्र लाभदायक आहे. कारण महाराष्ट्राला मान्सून ट्रप आणि मान्सूनचा आस दोन्ही लगत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज बऱ्यापैकी आहेत. परंतु मान्सून पुढे सरकणं आणि नव्याने वादळी सिस्टम किंवा हवामान प्रणाली विकसित होणं ही अधिक पावसासाठीची गरजेची गोष्ट आहे. आपण देशातील पावसाच्या घटी संदर्भामध्ये सातत्याने नोंद घेतो आहोत. आता यामध्ये महत्त्वाची नोंद म्हणजे महाराष्ट्रामधील परिस्थिती बऱ्यापैकी आता कंट्रोलमध्ये येते आहे. 50 ते 55% पावसाची घट उतरली आहे. त्यामुळे थोडं हायसं वाटू लागले. अन्यथा अतिशय डेंजर झोनमध्ये आपण होतो. मात्र आपण जर बघितलं तर गुजरातमध्ये ती स्थिती आहे. पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये अजून देखील गंभीर परिस्थिती कायम आहे. महाराष्ट्रातील स्थिती सुधारण्याकरता पुढचा उद्याचा दिवस देखील महत्त्वाचा असणार आहे. न्यूमेरिकल प्रिडिक्शन GFS मॉडेलच्या अंदाजानुसार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पावसात सुधारणा होणं अपेक्षित आहे. त्यामुळे आज रात्री देखील पाऊस वाढू शकतो. कोकण किनारपट्टीला पाऊस वाढेल. महाराष्ट्रात सुद्धा पाऊस वाढण्याची शक्यता 30 तारखेला दाखवण्यात आलेली आहे. आपण 1 जुलैला बघतो कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे आणि एक चक्राकार स्थिती आपल्याला 1 तारखेला या भागामध्ये दिसते, ज्यामुळे आपल्याला पूर्व शाखा ही प्रभावीपणे वरती सरकताना दिसणार आहे आणि त्या चक्राकार स्थितीचा परिणाम आपण बघतो. जवळपास 2 तारखेलाच मान्सून दिल्लीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे झटपट पूर्व शाखेकडून मान्सून पुढील 48 तासात सरकेल असा देखील अंदाज आहे आणि या चक्राकार स्थितीमुळे मान्सून पुढे सरकेल. महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण देखील वाढेल. कोकण किनारपट्टीला देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हा 2 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. आपण GFS मॉडेलचा जेव्हा अंदाज उद्यासाठी बघतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात उद्या पावसाचं प्रमाण वाढू शकतं. त्याचबरोबर पूर्व विदर्भामध्ये अगदी अकोला, अमरावतीपासून या भागात देखील पावसाळी प्रमाण वाढू शकतं.
परंतु त्याच वेळेस आपण हेही बघतो की सोलापूर, लातूर, नांदेड, बीड, जालना, अहिल्यानगर पूर्व, छत्रपती संभाजीनगरपर्यंत किंवा नाशिक पूर्वपर्यंत आपल्याला पावसाच्या ॲक्टिव्हिटीज बघायला मिळू शकतात, असा देखील अंदाज आहे. 1 तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये सर्वाधिक पावसाची ॲक्टिव्हिटीज आहेत आणि आपण ज्या भागाला 30 तारखेला पावसाची शक्यता बघितलेली आहे त्या भागामध्ये आपल्याला 1 तारखेला पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला मात्र मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. अद्याप त्याची फार सुरुवात झालेली नाही. रात्री काही भागात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, परंतु ही स्थिती आपल्याला उद्यापासून काही दिवस जाणवण्याची शक्यता आहे. 2 तारखेला मात्र हवामानात बदल होतोय. ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला कोकण किनारपट्टीला बघायला मिळू शकतो. त्याची थोडी एक ट्रफ एक विदर्भात असलेल्या सिस्टमबरोबर किंवा हवामान प्रणालीबरोबर जोडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला नाशिकसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागामध्ये अगदी परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली या ठिकाणी देखील पाऊस असणार आहे आणि चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात देखील मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. आपण केवळ 2 तारखेपर्यंत अंदाज आत्ता बघणार आहोत. आपण उद्या जर बघितलं तर आपल्याला उद्या या भागामध्ये पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता दिसते. त्याच वेळेस कोकण किनारपट्टीला पावसात जोर असेल. रात्री उशिरा विदर्भात पावसाची शक्यता बघतो आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता उद्या संध्याकाळी बघतो. 1 तारखेची परिस्थिती जर बघितली तर 1 तारखेला या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाळी परिस्थिती आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते. कोकण किनारपट्टीला पावसाळी परिस्थिती आहे. त्यामुळे एकूणच पावसाचं प्रमाण वाढत आहे आणि रात्री 1 तारखेला उशिरा मराठवाडा, त्यानंतर विदर्भ असं पावसाळी क्षेत्र सरकण्याची शक्यता आहे. 2 तारखेला हवामानात थोडा बदल होईल. मात्र पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा पश्चिमी भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हा जो पूर्ण फ्लो आहे आपण बघितलेलंच होतं की अशा पद्धतीने या फ्लोमध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. तर बाकी ठिकाणी पाऊस होणार नाही का? तर बाकी ठिकाणी पाऊस होईल, परंतु तो विरळ स्वरूपात, विखुरलेल्या स्वरूपात असणार आहे. कोकण किनारपट्टीत जोर राहीलच, मात्र आपण रात्री उशिरा, पण या भागामध्ये देखील उशिरा पावसाचं प्रमाण बघतो. शिवाय कोकण किनारपट्टीलाही जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. पुढे 3 तारखेपासून काही हवामान प्रणालीच विकसित होणार असल्यामुळे आणि मान्सूनही पुढे प्रगती करत असल्यामुळे हवामानात मोठे बदल होऊ शकतात. ते आपल्याला बघावं लागेल. परंतु ज्या काही कमी दाबाच्या किंवा हवामानविषयक ज्या प्रणाली तयार होतील आणि त्या भूभागावर सरकतील, त्यांची दिशा अनिश्चित असेल. कारण जसा मान्सून पुढे सरकेल तशी या सिस्टमची दिशा देखील बदलण्याची शक्यता आहे. तर बघूयात आपल्या सकाळच्या अंदाजामध्ये नेमकी काय अंदाज बदलतोय. आपणास व्हिडिओमध्ये माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळी.